शेगाव तालुक्यातील गायगाव येथे गुढीपाडव्याच्या दिवशी होत असलेल्या आसरा माता यांच्या यात्रा उत्सवाची तयारी ही अंतिम टप्प्यात आली आहे. शेगाव खामगाव रोडवर कनारखेड फाट्यापासून 3 किलोमीटर अंतरावर आतमध्ये असलेल्या गायगाव येथे गुढीपाडव्याच्या दिवशी साजरा होत असलेल्या आसरा माता यात्रा उत्सवाची तयारी ही अंतिम टप्प्यात पोहोचली असून भाविकांच्या सोयीसुविधांसाठी सर्व यंत्रणा सज्ज असल्याची माहिती मंदिराचे अध्यक्ष प्रकाश ढगे यांनी दिली आहे. शेगाव खामगाव मार्गावरील आसरा माता मंदिराला तीर्थक्षेत्राचा दर्जा असून बुलढाणा जिल्ह्यासह राज्यभरातून अनेक लाखो भाविक येथे दर्शनासाठी येत असतात. भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून पिण्याचे पाणी, निवास व गाड्यांच्या पार्किंगचीही व्यवस्था करण्यात आली आहे. पंचक्रोशीतून येणाऱ्या भाविकांची सोय लक्षात घेऊन सर्व तयारी पूर्ण करण्यात आली असून सर्व गोष्टीसाठी यंत्रणा सज्ज असल्याचे सांगितले जात आहे. यावेळी विश्वस्त मंडळाचे पदाधिकारी व गावातील मान्यवर यात्रेच्या दिवशी उपस्थित राहणार असल्याची माहितीही मिळत आहे. यावर प्रतिक्रिया देताना मंदिराचे अध्यक्ष काय म्हणाल ते आपण पाहूयात. मी आसरा माता संस्थान गायगावचे अध्यक्ष प्रकाश ढगे या अध्यक्ष प्रकाश ढगे ही नवसाला पावणारी देवी आहे. इथं भंडारे आणि नवस फेडल्या जातात. तसेच गुढीपाडव्याची एक भव्य यात्रा भरली जाते. महाप्रसादाचे आयोजन केले जाते. महाप्रसादाची तयारी चालू आहे. बर्फी, आता गोडी, वाक्याची भाजी आणि बर्फी असा महाप्रसाद असते. या प्रसाद तयारी आता सुरू झालेली आहे. मंडप, दर्शनबाजी सुद्धा लावलेली आहे. ही देवी भक्तांना पावणारी आहे. त्यामुळे असंख्य 2 लाखाजवळपास इथं लोकसंख्या येते. दर बुधवारी, देवीचा दिवस हा बुधवार आहे, दर बुधवारी सुद्धा यात्रा असते. बाहेर गावून समजा लोकांना इथं यायचं असेल, बाहेर गावातून लोक सुद्धा येतात, परराज्यातून सुद्धा लोक इथे येतात. आणि या या संस्थाने कोणतीही मालमत्ता नाही. सर्व भाविक भक्तांच्या देवीच्या पालखीवरच हे संस्था आहे. आणखी उद्याची कशी तयारी सुरू आहे? उद्याच्या यात्रेची सर्व तयारी, पोलीस स्टेशनची परमिशन सुद्धा घेतली, इलेक्ट्रिक बोर्डाची परमिशन सुद्धा घेतली, एसटी महामंडळाच्या बसेस सुद्धा इथं चालू केल्या. त्याला सुद्धा पत्र आणि पाण्याची व्यवस्था केली, ट्रॅक्टरची सुद्धा व्यवस्था केली. भाविक भक्तांना सोय व्हावी अशा सोयी सुविधा सर्व उपलब्ध केल्या. जे भाविक भक्त इथे येत असतील त्यांना काय आवाहन करणार तुम्ही? सर्व भाविक भक्तांना असे आहे की सर्वांनी आसरा माता या दर्शनाला यावं, त्या मातेला दर्शन यावं आणि सर्वांना भरभराटी लाभो अशी मी आसरा माता चरणी प्रार्थना करतो. धन्यवाद.